पोलीस व्हायला वाटलं लई मारलं मग का पाणी द्यायचं माणसाला चोरलं नाही काही केलं दिलं काढून पोलीस व्हायला घराकडे आलं महाराज लंगडत 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 घरला म्हातारी म्हणजे महाराज पाणी टाकू का आम्हाला म्हणलं टाक टाक टाकलं पाणी आम्हाला म्हणलं होतं रान का मला नो अरे काय बाबा आता तरी सोड की म्हणून असे मस्त लोक महाराज हुशार होते की गंगा महाराज समुद्राला जाऊन भेटते. गाय सुद्धा आपल्याला उपकार करण्यासाठी देवाने या ठिकाणी निर्माण केली बघा. पाये पात दूध पवित्र आणि गोड बघा सुंदर असं जिवंतपणे ती गाय आपल्याला दूध देते. मेल्यानंतर तीच गाय आपल्याला कातड देते. महाराज गाय सुद्धा आपल्यावर उपकार करते. तद्वत आपल्याला सुद्धा भगवान परमात्माने जो देह दिलाय तो उपकार करण्यासाठी दिला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. थोडा तरी माणसाला उपकार केला पाहिजे बघा. उपकार केल्याच्या नंतर माणसाला काय आनंद होतो लक्ष देऊ नाही का. आपण सर्वजण इथं बसलेले सर्वजण शेतकरी आहोत. शेतकऱ्याच्या जीवनामधला एक प्रसंग तुमच्या समोर मांडतो बघा. सर्वजण शेतकरी आहेत. पहिल्या काळामधला शेतकरी हा पहाटे 4 वाजता उठायचा. आता जे डिजिटल शेतकरी झाले महाराज मोबाईलवरून मोटर लावले कॅनलवरची बरोबर आहे. 4 वाजता शेतकरी उठायचा आणि तो शेतकरी 4 वाजता उठला. वारकरी होता महाराज. बायकोही वारकरी घराण्यातली होती. वारकरी शेतकरी होता. 4 वाजता उठला. चैत्र महिना चालू होता. पाळ्या घालणं नांगरणं वखरणं रानं तयार करण्याचे दिवस चालू होते आणि तो शेतकरी पहाटे 4 वाजता उठतोय. स्नान केलं. उठल्यानंतर मारुती मंदिरामध्ये जातो. काकडा घेतो महाराज. काकडा ऐकत ऐकत त्याची बायको सुंदर असा स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक बनवते. काकडा ऐकत ऐकत स्वयंपाक बनवत असताना तो 5-5:30 वाजेपर्यंत काकडा घेतो. नंतर घरी येतो. बायकोने त्याच्यासाठी सुंदर असा स्वयंपाक बनवलेला असतो. पहिल्या काळामध्ये सुंदर असा चुलीवर भाकरी व्हायच्या. परत त्याला पापोडा यायचा. नंतर परत ती भाकर चुलीला लावली जायची. सुंदर असा खमंग 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 पापोडा यायचा. भाकर फुगायची. आज भाकर फुगत नाही करणारीच बुंग बरोबर आहे ना. करणारी बुंग होती महाराज. चपाती अजिबात फुगली इकडून पाहिजे तिकडे दिसायला म्हणून करणारी फुगाली महाराज. पण भाकर अशी खमंग खमंग राहायची. ती भाकर त्या मालकानं 6 वाजता 1-1.5 भाकर खाली आणि त्याच्या प्रेमळ पत्नीने आपल्या पतीसाठी एक भाकर घेतली. त्या भाकरीवर थोडंसं लोणचं थोडंसं बेसन म्हणा थोडंसं लिंबाचं लोणचं थोडंसं मिरचीचं लोणचं आलूची भाजी तुरीच्या डाळीचं घुसळण असं सुंदर सुंदरपैकी भाज्या त्या भाकरीवर मांडल्याच्या नंतर दुसरी छत्रीच्या आकाराची भाकर घेतली. त्या दुसऱ्या भाकरीवर झाकली. एका सुती कपड्यामध्ये महाराज भाकर बांधली आपल्या पतीच्या हातामध्ये सकाळी 6 वाजता दुपारची शिदोरी दिली. त्या माझ्या शेतकऱ्याने आपलं जो आऊत आहे ते काढवणावर घातलं. काढवणच म्हणतात ना. काढवणावर घातलं. ती भाकरी होती त्या जुवाला बांधली आणि शेताकडचा रस्ता हा डांबरी नव्हता. सगळा कच्चा रस्ता होता. ती भाकर त्या जुवाला डुलायची. 1-2 किलोमीटर शेत लांब होतं. डुलत 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 सकाळी 7 वाजता 6:30-7 वाजता तो शेतकरी रानामध्ये जातो. गेल्याच्या नंतर ती भाकरी लिंबाच्या आंब्याच्या झाडाला बांधून ठेवतो. बिंगी भरून पाणी आणतो आणि आऊत झुंपतो आणि सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आऊत आणतो. का? माझं पोरग 12वीला त्याला शिकवलं पाहिजे. माझी लेक लहान लग्नाला येत आहे. काही बाकीची 12वी झाली लग्नाला तिचं लग्नाचं वय झाले. माझ्या लेकीच्या लग्नाला पैसे लागणार आहेत म्हणून माझा शेतकरी बाप रात्रंदिवस महाराज शेतामध्ये राबतो. आणि शेतामध्ये राबत असताना सकाळी 7 वाजेपासून माझा बाप दुपारचे 12 वाजेपर्यंत या कडाचं त्या कडाला या धुऱ्याचं त्या धुऱ्याला या धुऱ्याचं त्या धुऱ्याला त्या बैलाच्या मागं अवताच्या मागं फिरतो. कडाक्याचं ऊन चैत्र मासाचं ऊन आहे. मे महिना चालू आहे आणि त्या महिन्यामध्ये भर दुपारी 12 वाजता डोक्यावर सूर्य आलाय. चटा ऊन लागायला लागलं. आठवण झाली आपल्या पत्नीने आपल्यासाठी 2 भाकरी दिल्या शिदोरी दिली आहे. आठवण झाली. पोटामध्ये कावळे वळायला लागले. त्या माझ्या शेतकऱ्यानं महाराज दुपारी 12 वाजता आऊत सोडलं. बैलांना पाणी पाजवलं. वैरण टाकली. आंब्याच्या झाडाखाली बांधलेली भाकर सोडली. भिंगीजवळ गेला. तांब्या भरून पाणी घेतलं. शिदोरी सोडली. एक घास मोडून घेतला. पाणी फिरवलं. वदनी कमल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता तुकाचे जीवन करी जीवित्वान नाही पूर्ण ब्रह्म उदर वर्ण नोई जाणी जे यज्ञ कर्म पुंडलीक कमलला हरी विठ्ठल घोष केला आणि घास घेणार
एवढ्यामध्ये ती भाकरी एवढी सुंदर झाली होती महाराज, आणि ती घास तोंडामध्ये घालणार एवढ्यात मागून आवाज आला, ओ दादा, ओ शेतकरी दादा. मागं फिरून बघितलं कुणाचा आवाज आहे, तर एक कपडे अंगावर फाटलेले मळमळ असणारे कपडे असा एक भिकारी त्या शेतकऱ्याच्या मागे उभे होता. बघितलं मागं शेतकरी हाक मारतोय, भिकारी हाक मारतोय. शेतकऱ्याने पाहिलं, काय दादा काय म्हणता, तुम्ही हाक मारली का? हो दादा, सकाळच्या 7 वाजल्यापासून तुमच्याकडे बघतोय शेतकरी दादा, तुम्ही किती कष्ट करता हो. त्याने सांगितलं, दादा एकुलती एक मुलगी आहे, मला एकुलता एक मुलगा आहे, त्यांच्या शिक्षणासाठी माझ्या शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या शेतकऱ्याने गेले वर्षीचे सोयाबीन 6 मध्ये विकले नाही, 7चा 8चा भाव येईल म्हणून, आणि त्या बिचाऱ्याला 37 अडीचशेने विकावं लागतं. काय शोकांती काय महाराज, सरकार आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. भिकाऱ्याला तो शेतकरी बोलतोय, आमच्याकडे कोणी आम्हाला लक्ष द्यायला तयार नाही. दादा कष्ट करावे लागतात, कष्ट जर केली तर संध्याकाळची भाकर मला भेटते, म्हणून मी रात्रंदिवस कष्ट करतो. हो दादा, बघतोय मी सकाळच्या 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत तुम्ही एवढे कष्ट करता दादा, म्हणून तुम्हाला 2 भाकरी खायला मिळतात. पण एक बोलू का दादा, 8 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. असं सांगितल्याच्या नंतर तो भिकारी त्या शेतकऱ्याला बोलू लागला, 8 दिवस झाला माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पोटामध्ये कावळे ओढताय. दादा माझ्यावर एवढं थोडासा उपकार कराल का? काय? काही नाही, एक वर भाकरी द्या, थोडीशी भाजी द्या, तांब्यावर पाणी द्या, माझं पोट तृप्त येईल. शेतकरी दादा द्याल का मला? हात पसरले त्याच्या पुढं. शेतकऱ्याचा अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. पंढरपूरची वारी करणारा तो शेतकरी होता, दररोज परमार्थ करणारा शेतकरी होता, दररोज काकडा घेणारा वारकरी तो शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली, आणि त्या शेतकरी दादाने कोरभर भाकर दिली नाही, अर्धी दिली नाही, एक दिली नाही, दीड दिली नाही, 2च्या 2 भाकरी त्या भिकाऱ्याच्या हातावर टेकवल्या. सर्वच्या सर्व भाज्या त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये दिल्या. त्या भिकाऱ्याला 8 दिवस अन्नाचा कण मिळाला नव्हता दादा. त्या भिकाऱ्याने मटा 5 मिनिटात 2 भाकरी खाऊन घेतल्या, 2 तांबे पाणी पिलं, तृप्तीचा ढेकर दिला. आता त्या भिकाऱ्याचं पोट तृप्त झालं, पण डोळ्यातून अश्रू यायला लागले. अरे काय हा शेतकरी उदार आहे, काय या शेतकऱ्याचं अंतःकरण मोठे, याला मी फक्त कोरभर भाकर मागितली होती, या शेतकऱ्याने मला 2च्या 2 भाकरी दिल्या. काय शेतकरी उदार आहे. अरे देणारा पाहिला मी, देणारा पाहिला, पण एवढा उदार माणूसच मी बघला नाही. त्या भिकाऱ्याच्या तोंडातले उद्गार आहेत महाराज. भिकारी रडतोय, तोंडातून उद्गार काढतोय. भिकारी रडतोय यात नवल नाही दादा. त्या भिकाऱ्याचं रडणं पाहून शेतकरी सुद्धा रडायला लागला, आणि शेतकरी त्या भिकाऱ्याला म्हणते, दादा तुम्ही का रडताय? तेव्हा शेतकरी सांगतो, दादा सकाळी 2 भाकरी खाऊन मी आलो होतो, आता दिवसभर मी कष्ट केले, दुपारी मी आता ह्या 2 भाकरी खाणार होतो, आणि एवढे कष्ट करून एवढं काम करून घरी गेल्यानंतर माझी बायको माझ्यासाठी अजून भाकऱ्या बनवून ठेवते. शेती घरी गेल्याच्या नंतर अजून सुद्धा मी संध्याकाळी जेवण करणार आहे. असं करता करता माझं वय 50 वर्ष वय आहे. आयुष्याच्या 50 वर्षामध्ये दिवसातून 3 वेळेस मी जेवतो. वाक्य लक्ष देऊन ऐका दादा. तो शेतकरी त्या भिकाऱ्याला म्हणायला लागला, आयुष्याच्या 50 वर्षामध्ये मी दररोज 3 टाइम जेवतो, पण आज जेवढं माझं पोट भरलं तुम्हाला भाकरी देऊन, तेवढं आजच्या 50 वर्षात माझं पोट कधीच भरलं नाही. तुम्हाला मी 2 भाकरी दिल्यात माझं पोट भरलं. हे कुठंतरी देण्यात आनंद असतो महाराज. विठाला विठाला नाहीतर महाराज काही लोक कंजूस असतात. काय सांगावं दादा, गाणं शिकण्यासाठी सोळंकी गुरुजीकडे विशारद केलं दादा, आणि विशारद करायला गेल्यानंतर पुण्यामध्ये एका गुरुजीकडे क्लास लावायला गेलो. माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग, अजून सुद्धा बरेच तसे गुरुजी आहेत. गेल्याच्या नंतर 6 महिने त्यांनी मला फक्त नटभैरव राग शिकवला, आणि नटभैरव राग शिकवल्याच्या नंतर गुरुजी पुढचं द्यायचं म्हणलं की मला याचीच प्रॅक्टिस कर. दुसरी गोष्ट, मोबाईलचा जमाना आहे, रेकॉर्ड करायचं नाही, वही सोबत आणायची नाही, मोबाईल स्विच ऑफ करायचा, वही नाही न्यायची, पेन नाही न्यायची, फक्त मी काय तेवढं ऐकायचं आणि त्याची प्रॅक्टिस करायची. मला सांगा, मेले हो लोक मेले, पण त्यांचा आवाज सुद्धा जिवंत राहिला नाही. काय तुमच्या गाण्याला अर्थ आहे? बरेच जण महाराज, पांचाळ गुरुजी, अशोक महाराज पांचाळ गुरुजी आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये
जे वैद्य बाबा पकवास शिकत होते, त्यानंतर आळंदीमध्ये फ्रीमध्ये क्लास जर कोणाचा असेल तर वैद्य बाबाच्या नावाने क्लास चालतो. गुरुवारी अशोक गुरुजी, पांचाळ गुरुजी सर्व मुलांना फुकट पकवास शिकवतात. ते गुरुजी ज्यांचं आयुष्य संपूर्ण पकवास विद्यार्थ्यांना, गोरगरिबांच्या मुलांना फुकट पकवास शिकवण्यामध्ये गेलं, ते आमचे अशोक गुरुजी, पांचाळ गुरुजी पुण्यामध्ये ध्रुपद गायन शिकण्याकरता एका मुसलमानाकडे गेले. कारण गाणं ही पद्धत मुस्लिमांकडे होती महाराज. उस्ताद बिस्मिल्ला खान, उस्ताद आमिर खान, सलामत अली खान, गुलामत अली खान, ही गाण्याची पद्धती मुस्लिमांकडे होती. पहिलं गाण्याचा दर्जा हा फक्त पोट भरण्याचा दर्जा म्हणून ओळखलं जायचं. म्हणून ती गाण्याची पद्धत पाटील कोणी गात नव्हते. नंतर पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी 1905 रोजी महाराज ग्वाल्हेर येथे एक गाण्याची अखिल भारतीय गांधर्व मैदानी संस्था निर्माण केली. तिथून पुढे गाण्याच्या परीक्षा वगैरे हे झालं, तो विषय मला सांगायचा नाही. पण अशोक गुरुजी, पांचाळ गुरुजी शिकण्यासाठी गेले असताना 6 महिने ध्रुपद गायन शिकण्याकरता गुरुजी गेले. स्वतः मृदंगामध्ये अलंकार ज्यांचे आहे, हजारो विद्यार्थी फ्री शिकवले. त्या गुरुजींनी अशोक गुरुजींना एक राग सुद्धा शिकवला नाही. एक जवळपास 6 महिने गुरुजी जायचे, 2 तास बसायचे उठून यायचे, 2 तास जायचे उठून यायचे. मेले हो मेली लोक, पण त्यांचा एक बोल मागं राहिला नाही का आवाज मागं राहिला नाही. पण माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी महाराज आपल्यासाठी 5-5 ग्रंथ लिहून ठेवले. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहून ठेवला. आणि लोकांनी त्यांना एवढा त्रास जरी दिला असेल तर सर्वसामान्य लोकांसाठी हरिपाठ निर्माण करून ठेवला, चांगदेव 65 निर्माण ठेवली, गाथा निर्माण करून ठेवला. कशासाठी? तुमच्या आमच्यावर उपकार केले महाराज. अरे यांनी उपकार केले म्हणून तर यांची आज कीर्ती जगामध्ये, अन्यथा कोणाची कीर्ती जगामध्ये राहत नाही महाराज. ज्यांचं महाराज
जीवन दुसऱ्यासाठी जगणं असतं त्यांचीच फक्त कीर्ती मागे उरत असते. अन्यथा आपल्या पायापुरता बघणाऱ्यांची कीर्ती जगामध्ये उरत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, या संतांनी एवढा उपकार केला महाराज. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. बघा, वाऱ्यासारखी त्यांची कीर्ती वाहत असते. वाऱ्यासारखी जर कीर्ती आपली जगामध्ये पसरावी वाटत असेल तर त्यासाठी दुसऱ्यासाठी जीवन जगावं लागतं. अन्यथा कोणी महाराज आपलं नाव उरत नाही. महाराज आपल्या आजा पंजाचा फोटो आज बघायला मिळत नाही घरामध्ये का? जास्तीत जास्त तुमच्या आमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर फक्त आपल्या आजोबाचा. कोणाच्या घरामध्ये आहे का खापर पंजोबाचा फोटो? हात वर करा बरं. कुणीही इथं बसलेल्या कोण्या माणसाला मला 10 पिढ्या बसून टाकायच्या आजचं कीर्तनच पाहिजे त्यालाच बघायचं का तुम्हाला? मोबाईल घेऊ बाळ्या. काय नाव तुझं? हा, प्रताप. बाबाचं नाव काय? हा, श्रीकांतरावच्या वडिलाचं नाव काय? काय? प्रभतराव. त्यांच्या वडिलाचं नाव? हा, पाठ केलं नाहीस ना? काही पण सांगेनच ना? बाबारावच्या वडिलाचं नाव? दादा तुझं नाव? हा, आशिष. पप्पाचं नाव? आनंदरावच्या वडिलाचं नाव? हा, शेषराव. शेषरावच्या वडिलाचं नाव? हा, होनाजीच्या वडिलाचं नाव? म्हण शेषराव. पुन्हा होनाजी म्हणायचं. तू म्हणा तू चलू घे, मी चलू घे. होनाजीरावच्या वडिलाचं नाव? तुकारामच्या वडिलाचं नाव? कोणी सांगायच्या 10 पिढ्या? आहे माहित का? नव्हते कधी होते ना. त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये राहिला पाहिजे. बरोबर आहे. आपली वंशावळ आपली झालेली आहे. आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा ढोकर पंजोबा जे काय असतात ते नाव माहित नाही तरी आजा पंजा काय असतात ते आहेत का त्यांचे फोटो घरात? काही काय ओलादी बापाचा फोटो घरात लावणार. बरोबर आहे का? पण त्यांचा फोटो घरामध्ये नाही. पण इथं बसलेल्या कोणाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या भावकीचे होते. तुमच्या घरात जन्माला आले होते. तुमचे आजा होते, पंजा होते. संभाजी महाराज तुमचे पंजोबा होते, आजोबा होते. का घरामध्ये फोटो आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा, संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, मोतीराम महाराजांचा, मारुतीराव महाराजांचा फोटो का घरामध्ये आपण लावतो? त्या लोकांनी आपल्यासाठी जीवन जाळलं म्हणून त्यांचा फोटो घरामध्ये लावतो. येड्या गबाळ्याचा फोटो लावला आम्ही एवढे वेळे नाहीत महाराज. आज सर्वजण छावा बघून आला असाल. त्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अंगाची लाही लाही करून घेतली, अंगाचं रक्त सांडून घेतलं, डोळ्यात सळ्या खुपसून घेतल्या. तेव्हा इतिहास जागा, अन्यथा इतिहास जागा राहत नव्हता महाराज. म्हणून मराठ्यांचा आज छत्रपती संभाजी महाराज म्हणतात ते धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. उगाच कोणाचं नाव राहील? रात्रीच मी पिक्चर पाहून आलो, डोळ्यात आसुर येत होते महाराज. ते औरंगजेब येऊन जवळ म्हणतोय, मी तर एक शब्द उच्चारून जाईल दादा, माझे जर धर्मवीर संभाजी महाराज जर असते ना, या आपल्याच गद्दार लोकांनी आपली गद्दारी केली, शेण खाल्लं, नाहीतर आपले लोक जर गद्दार नसते, अख्ख्या महाराष्ट्रावरच का अख्ख्या जगावर राज्य संभाजी महाराजांनी केलं असतं. अख्ख्या जगावर राज्य केलं असतं. त्याचं नाव संभाजी महाराज. महाराज काय वाघासारखा लढला महाराज. म्हणून तर म्हणतात सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी ती जात मराठ्याची दात, ती जात मराठ्याची. उगच म्हणत नाहीत महाराज. विचार करा, त्या संभाजी महाराजांनी स्वतःच्या अंगाचं कातड काय ती हाल केली महाराज, काय ती हाल केली. पिक्चर कीर्तनामध्ये सांगू नये महाराज. महाराजांना कीर्तन बघायला जाऊ नये याही मताचा मी आहे. पण छावा बघायला काय हरकत आहे? छावा बघायला जायला काय हरकत आहे महाराज? अरे संभाजी महाराज आमचे पूर्वज आहे. आम्ही संभाजी महाराजांना स्वतःचा बाप मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना बाप मानतो. आमच्या बापाचा इतिहास बघायला जायची काय लाज आहे महाराज? मराठ्यांच्या लेकराने आपलं सहकुटुंब घेऊन आपल्या लेकरा बाळ्या सगळे एकदा छावा दाखवायला पाहिजे. तेव्हा संभाजी महाराज लक्षात येतील काय गद्दारी केली संभाजी महाराजांसोबत. गणोजी आणि कान्होजी काही तर त्यांना वतनदारी दिली नाही म्हणून. अरे काय माझे संभाजी महाराज तुळापूरला सापडले असते त्यांना? नाही महाराज. काय त्यांची हालहाल केली हो, काय हालहाल केली. बांधल्या गेलं
अंगाचं कातडं काढलं गेलं. 2-2 दिवस मिटिंगा घेऊन त्याचा छळ करण्यात आला. मीठ टाका अंगावर, फक्त जगदंब आवाज निघते, जगदंब जगदंब. लाही लाही होते, सगळं पाणी पाणी अंगाचं रक्त निघते. जेव्हा सळ्या गरम गरम डोळ्यामध्ये घालण्याकरता दुश्मन येतो आणि तो दुश्मन म्हणतो, राज डोळे लावा ना. तर राजा म्हणतात, चल खूपच एवढी तयारी पाहिजे धर्मासाठी मरण्यासाठी, तेव्हा जगामध्ये नाव राहतं, अन्यथा पायापुरतं पाहिल्यावर नाव राहील. आता जा विठाला विठाला. शेवटला औरंगजेब जवळ येतो. दुश्मनाने म्हणावा, अरे माझ्या जर कुळामध्ये असा एक जर मुलगा जन्माला आला असता तर जगावर राज्य मी केलं असतं. त्या औरंगजेबाने म्हणावं. तसे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी लढले महाराज. म्हणून तुम्हाला सांगतोय, शेवटला तो औरंगजेब त्या छावा पिक्चर मध्ये म्हणतोय, संभा माझ्या धर्मात एकदम मन, मी धर्म बदलतो मुसलमानाचा. जीवनाला पलटणी मिळेल, तुझं कल्याण होईल. तेव्हा संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये तोच राग, तीच ऊर्जा. त्यांनी सांगितलं, तू मराठ्यांमध्ये ये, तुला धर्म सुद्धा बदलायची गरज नाही. हे एवढं का महाराज फक्त धर्मासाठी लढले. त्यांनी कधीच महाराज आपल्या स्वतःपुरतं बघितलं नाही. त्यांनी कोणा धर्मासाठी जातीसाठी लिहिलं नाही. त्यांचं फक्त एकच स्वप्न होतं, स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा. हे स्वप्न मनाची बाळगून त्यांनी लढले. म्हणून त्यांचं आज जगामध्ये नाव जिवंत आहे. विठाला विठाला. म्हणून महाराज आपल्या पुरतं बघितल्यावर जगामध्ये नाव नाही महाराज राहत. दुसऱ्यासाठी जीवन जगावं लागतं, तेव्हा आपल्या जगामध्ये नाव राहतं. म्हणून नाथ बाबा सांगतात, संतांचा उपकार कितीही सांगा, काय त्या संतांनी उपकार केले महाराज. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपण वांगमार्गाला जाऊ नये, आपण चांगल्या मार्गाने जावं, यासाठी त्या साधू संतांनी आपल्यासाठी जीवन जाळलं. जाळोनी संसार बैसल वांगली, संसाराच्या नामे स्वतःच्या संसाराची राख रांगोळ केली आणि आपला संसार सुखाचा केला. एवढे संतांचे उपकार आहेत महाराज. माझ्या माऊलीत ज्ञानोबारायांना एवढा त्रास दिला. माऊली ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई 5 वर्षाची सिद्धपेठामध्ये राहायला आहे. पोटामध्ये काही अन्न नाही, मुक्ताईला भूक लागलेली. आणि माझे ज्ञान दादा मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये येतात. भिक्षां देही मा, भिक्षां देही म्हटल्याच्या नंतर लोकांनी दारे लावून घ्यावेत. माझ्या माऊली ज्ञानोबारायला मूठभर पीठ कुणा देऊ नये, कोरभर भाकर कुणा देऊ नये. माऊली ज्ञानोबारायला एवढी हालहाल माझ्या माऊलीची केली महाराज. एकूण तिकून एखाद्याला दया यावी आणि माऊली ज्ञानोबारायच्या झोळीमध्ये मूठभर पीठ टाकावं आणि ते त्या हिशोबा काकाने बघावं. का रे ज्ञाना, कुठे निघालास? काही नाही काका, माझ्यासाठी नाही हो मधुकरी मागत, माझ्या दादासाठीही नाही मागत मी मधुकरी, माझ्या सोपान काकासाठीही नाही मागत काका मधुकरी. माझी चिमुकली 5 वर्षाची बहीण आहे हो. 8 दिवस झाले तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही काका. नेऊ द्या ना एवढं पीठ, नेऊ द्या ना. संन्यासाची पोरं मधुकरी मागण्यासाठी आनंदित येतात की झोळी घ्यावी, उलटी करावी आणि पीठ खाली टाकावं आणि जोड्या सगट ते पीठ मातीत मोल मिसळावं. महाराज एवढा त्रास माझ्या माऊली ज्ञानोबारायला द्यावा. ठरवलं असतं माऊली ज्ञानोबारायांनी नुसतं डोळे वाचून जरी बघितलं असतं ना काकाकड, तर काका जळून भस्म झाले असते, जळून. पण नाही महाराज. संत कशाला म्हणतात महाराज? ज्यांना दुसऱ्याच्या अंतःकरणातली दया येते बघा, त्यांना संत असं म्हणतात दादा. इतरत्र संत कोणालाही म्हणत नाहीत. बघा माऊली ज्ञानोबाराय स्वतः रुसून बघता बसतात, स्वतः रुसून बघतात बसतात, पण दुसऱ्याला त्रास माऊली ज्ञानोबारायांनी दिला नाही.
मुक्ताई मातामध्ये ज्ञानदादा रुसून का बसलात? रुसून का बसलात माऊली? तुम्हाला योग्याची माऊली बनायचंय माऊली. तुम्ही असं जर रुसून बसलात तर तुम्हाला योग्याची माऊली कोण म्हणेल महाराज? योगी योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. माऊली तुम्ही जर अपराध सहन करत नसाल तर तुम्हाला योगी व्हायचंय. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. तुम्ही संत कसे होणार माऊली? योगी कसे होणार? त्या माऊलीनं जर ठरवलं असतं ना काकाचा चकनाचूर करायचा, पण माझ्या माऊलीने केलं नाही महाराज. सांगितलं मुक्ते तुला खापर कोणी देत नाही ना, चल माझ्या मांडीवर मांड भात. माऊली ज्ञानोबरांनी अग्नी प्रज्वलित करावा, मांडीवर मुक्ताईनं मांड भाजावं, पाठीवर मांड भाजावं, आणि तो कसे मांडी भाजून खातात म्हणून त्याच काकाने देवळीतून बघावं, खिडकीतून बघावं, आणि त्याच माझ्या माऊलीने म्हणावं काका या मांडे खायला. एवढा त्रास दिलेला असताना त्या काकाला स्वतःच्या पंक्तीला बसून माझी माऊली ज्ञानोबराय जेवू घालतात. याचा अर्थ असा आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये दया होती महाराज. किती अंतःकरणामध्ये दया असते? अभंगाचं 3रं चरण. संतांच्या दया असते. कितीही जरी त्रास दिला महाराज तरी महाराज अंतकरणामध्ये संतांची दया असते. दया अंतरात वसे
दुजेपणा ते तनसे बघा 2 चरणावर बोललोय. आपला वेळ फक्त 5 मिनिटं राहिलाय. सर्वांनी एकदा प्रेमाने हात वर करा. करा हात वर. शूटिंग द्या त्याची. करा हात वर. रब्बा रखुमाई बघा सर्वजणांनी चिंतन व्यवस्थित ऐकला. सर्वांगाचे कान करून तास दीड तास बसलात. शेवटचा एक दृष्टांत सांगून थांबतो. माऊली ज्ञानोबा आहे आळंदीमध्ये यात्रे करता जात असताना आपण कार्तिक यात्रेला सर्वजण वारकरी मिळून आळंदीला जातो. आळंदीला गेल्याच्या नंतर सगळेचे सगळे सर्व लोक माऊली ज्ञानोबाच्या समाधीचं दर्शन घेत नाही. बरेच जण म्हणतात 10-10 तास कोण वारीला लागावं. मग कोणी मुख दर्शन घेतं, कोणी कळसाचं दर्शन घेतं, कोणी प्रदक्षिणेवर भागवतं. पण गेलेल्या लाखो समाजामधून काही 25% लोक फक्त समाधीचं दर्शन घेतात. महाराज मंडळीचं दर्शन कार्तिक यात्रेत घेतच नाही. इकडं कीर्तनाला जाय, तिकडे चालीला जाय, इकडं सेवा करायला जाय. मग ते म्हणतात आम्ही कधीतरी येऊन नंतर दर्शन. कारण महाराज मंडळी कधी आळंदीला जाणार नसतं. पण गेलेली प्रत्येक माणूस हा समाधीचं दर्शन घेईलच असं नाही. पण प्रदक्षिणा करतेवेळेस माझ्या माऊली ज्ञानोबांनी चालवलेल्या भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय एकही वारकरी घराकडे येत नाही. का? माझ्या माऊली ज्ञानोबारायचा स्पर्श त्या भिंतीला झाला. माऊली ज्ञानोबाने रेडा बनवला. यात नवल नाही. माऊली ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. बघा रेडा सुद्धा सजीव होता. तुम्ही आम्ही सुद्धा जीव आहोत. बघा मग मातीची आणि दगडाची असणारी भिंत, त्या भिंतीला सुद्धा देवपणी यावं, त्या निर्जीव वस्तूला सुद्धा संत बनवून ठेवावं. याचाच अर्थ आपणा सारेखे करीती या ती कुळ नाही चिती. आता बोलायला गेलं तर त्यावर भरपूर काही आहे. सर्व भजनी मंडळी दिवसा संध्याकाळी सर्वांना भरपूर असे कार्यक्रम आहेत. पण वेळ झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. माऊली ज्ञानोबांनी भिंतीला देव बनवलं, रेड्याला देव बनवलं. तुम्हा आम्हाला का देव बनवणार नाहीत? म्हणून त्या माऊली ज्ञानोबारायचं नामस्मरण करायचं, जगद्गुरु तुकोबारायचं नामस्मरण करायचं आणि आपले यथार्थ जीवन करून घ्यायचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला आमच्या माऊलीचं असं म्हणणं होतं की शेवटला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत घ्या. तेवढं गाणं म्हणून शेवट आपण म्हणायचं का नाही?